हॅलो स्टुडंट, आपण क्लास 11चा तिसरा चॅप्टर मोशन इन ए प्लेन हा स्टार्ट केलेला आहे आणि आज आपण पाहणार आहोत ॲव्हरेज व्हेलॉसिटी इन 2 डायमेन्शनल. ॲव्हरेज व्हेलॉसिटी इन 2D मोशन. 2D म्हणजे 2 डायमेन्शनल. आपण ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये स्टडी केलेला आहे की 1D मोशन, 2D मोशन आणि 3D मोशन काय असते. तर 1D मोशन मध्ये किंवा 1 डायमेन्शनल मोशन मध्ये फक्त एकच कोऑर्डिनेट चेंज होत असतो. जर आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट चूज केले असेल, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये आपल्याला माहित आहे 3 ऍक्सिस असतात. एक ऍक्सिस एक्स, त्याच्यानंतर वाय आणि त्याच्यानंतर झेड. ज्यावेळेस 1D मोशन होते त्यावेळेस ऑब्जेक्टचा फक्त कोणता तरी एकच कोऑर्डिनेट चेंज होणार आहे. सपोज हा पर्सन चाललेला आहे लेफ्ट टू राईट, तर त्याची फक्त एक्स कोऑर्डिनेटच चेंज होणार आहे. जर तो वरती चालला असेल तर फक्त त्याचे वाय कोऑर्डिनेट चेंज होणार आहेत आणि तो इकडे चालला असेल तर फक्त झेड कोऑर्डिनेट चेंज होणार आहेत. म्हणजे जर फक्त एकाच ऍक्सिसचे कोऑर्डिनेट चेंज होत असतील तर तो ऑब्जेक्ट 1 डायमेन्शनल मोशन मध्ये असतो. आता ह्या ठिकाणी एक आपण हा कर्व ड्रॉ केलेला आहे आणि ह्या कर्व वरती हा जो कर्व आहे तो कर्व म्हणजे एका पार्टिकलनं केलेल्या 2 डायमेन्शनल मोशनचा पाथ आहे. आपण ह्या कर्व वरती प्रत्येक पॉइंटचा जर स्टडी केला तर सपोज ए पॉइंटला त्याचा एक्स कोऑर्डिनेट वेगळा आहे आणि वाय कोऑर्डिनेट वेगळा आहे. जर मी ह्या पॉइंट पाशी गेलो तर एक्स ची व्हॅल्यू बदलली, वाय ची व्हॅल्यू बदलली आणि प्रत्येक पॉइंटला मी स्टडी केला तर प्रत्येक वेळेस एक्स ची पण व्हॅल्यू बदलते आणि वाय ची पण व्हॅल्यू बदलते. म्हणजे 2 कोऑर्डिनेट चेंज होत आहेत. म्हणजे ही जी मोशन झालेली आहे ती 2D मोशन आहे. आणि ह्याच्या अगोदरच्या लेक्चर्स मध्ये आपण 1 डायमेन्शनल मोशन मध्ये ॲव्हरेज व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला पाहिलेला होता. 1D मध्ये आपल्याला व्हेलॉसिटी ॲव्हरेज ह्याचा फॉर्म्युला होता फायनल व्हेलॉसिटी प्लस इनिशियल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय 2. हा फॉर्म्युला आपल्याला माहित होता. पण आपल्याला ॲव्हरेज व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे 2D मोशन मध्ये. पण ही व्हेलॉसिटी ॲव्हरेज व्हेलॉसिटी फाइंड आउट करायच्या अगोदर एक अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक जो की सेकंड चॅप्टर मध्ये झालेला आहे मॅथमॅटिकल मेथड मध्ये, रिझोल्यूशन ऑफ व्हेक्टर. आणि तो टॉपिक स्टडी करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण तो टॉपिक जर स्टडी केला तर आपल्याला हे इक्वेशन समजणं सोपं जाईल. तर मॅथमॅटिकल मेथड मध्ये एक असा पॉइंट होता रिझोल्यूशन ऑफ व्हेक्टर. रिझोल्यूशन ऑफ व्हेक्टर. आता रिझोल्यूशन ऑफ व्हेक्टर हा पॉइंट काय आहे. सपोज इफ वी हॅव ए व्हेक्टर, सपोज आपल्यापाशी एक व्हेक्टर आर आहे. तर हा जो आर व्हेक्टर आहे तो आर व्हेक्टर मी 2 कंपोनेंट्स मध्ये स्प्लिट करू शकतो. त्याला मी म्हणणारे रिझॉल्व करू शकतो. जर मी हा आर कंपोनेंट अलोंग द एक्स ऍक्सिस स्प्लिट केला, रिझॉल्व केला तर त्याला मी व्हेक्टर आर एक्स असं म्हणणार आहे. आणि हा व्हेक्टर आर मी जर अलोंग द वाय रिझॉल्व केला तर त्याला मी नाव देणार आहे व्हेक्टर आर वाय. हियर व्हेक्टर आर एक्स अँड व्हेक्टर आर वाय इज द component of vector r. Here vector r split in 2 components. ओके. आणि तो along the x axis आणि along the y axis स्प्लिट झालाय, रिझॉल्व्ड झालेला आहे. आणि ह्या व्हेक्टर r न विथ रिस्पेक्ट टू x axis जो अँगल तयार केलेला आहे त्या अँगलला आपण म्हणूया थीटा. आणि हा थीटा आपल्याला रिप्रेझेंट करणारे डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट वेक्टर. जर सपोज थीटाची व्हॅल्यू कमी असेल, मॅग्निट्यूड कमी असेल तर वेक्टर आर असा येणार आहे आणि ही डायरेक्शन होणार आहे.
म्हणजे डायरेक्शन चेंज होणार आहे। जर थीटाची व्हॅल्यू इन्क्रीज झाली तर आर इथं येईल आणि त्याची डायरेक्शन चेंज झाली, म्हणजे हा थीटा काय सांगतोय आपल्याला, तर डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट वेक्टर। आणि मग हे जे डेरिवेशन होतं, ह्या डेरिवेशन मधून 3 महत्त्वाचे फॉर्म्युले आपल्याला पाहायचे आहेत आणि त्याच्यामधला जो पहिला फॉर्म्युला आहे तो म्हणजे आहे वेक्टर आर चा फॉर्म्युला, रिझल्टंट वेक्टरचा फॉर्म्युला। तर हा रिझल्टंट वेक्टरचा फॉर्म्युला आपण पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन वरून फाइंड आउट करू शकतो। पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन आपल्याला काय सांगतो, जर आपल्यापाशी हा एक वेक्टर असेल वेक्टर px आणि हा एक वेक्टर असेल, हा वेक्टर असेल सपोज q, आपण म्हणूया वेक्टर p अँड वेक्टर q, आणि हे दोन वेक्टर ऍडजेसंट वेक्टर आहेत आणि जर आपण ह्याच्यापासून एक पॅरलोग्राम तयार केला तर त्या पॅरलोग्रामचा जो डायगोनल असतो तो वेक्टर r, तो डायगोनल दोन ऍडजेसंट साइडच्या वेक्टरच्या ऍडिशन एवढा असतो, म्हणजे वेक्टर r हा वेक्टर p प्लस वेक्टर q एवढा असतो। हा सांगतो आपल्याला पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन। म्हणजेच इथं हा वेक्टर r हा वेक्टर rx प्लस वेक्टर ry एवढा असणार आहे, म्हणून आपल्याला वेक्टर r चा फॉर्म्युला वेक्टर rx प्लस वेक्टर ry असा मिळाला। त्याच्यानंतर मॅथमॅटिकल मेथड मध्ये अजून एक महत्त्वाचा पॉइंट होता, तो म्हणजे होता युनिट वेक्टर। ए वेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड इज कॉल्ड युनिट वेक्टर। युनिट वेक्टर मग रिप्रेझेंट करण्यासाठी एक फॉर्म्युला असा होता, युनिट वेक्टर। युनिट वेक्टर आपण रिप्रेझेंट कसा करणार आहे, तर सपोज आपल्याला वेक्टर p चा युनिट वेक्टर लिहायचा असेल तर युनिट वेक्टर ऑफ p इक्वल टू वेक्टर p डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड, म्हणजेच वेक्टर p अपॉन p आपण असं लिहू शकतो। म्हणजेच वेक्टर p आपण p मल्टिप्लाय युनिट वेक्टर ऑफ p लिहू शकतो। ओके, म्हणजे कोणताही वेक्टर जर आपल्याला वेक्टर फॉर्म मध्येच ठेवायचा आहे पण तो इन टर्म्स ऑफ युनिट वेक्टर लिहायचा असेल तर त्याला फक्त युनिट त्याच्या युनिट वेक्टरनं मल्टिप्लाय करायचं आहे। आणि मग अजून एक आपल्याला पॉइंट असा माहित होता की जर आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम घेतली तर त्याच्यामध्ये अलॉंग द एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिसला आय कॅप, त्याच्यानंतर जे कॅप आणि त्याच्यानंतर के कॅप असे 3 युनिट वेक्टर असतात। ओके, आणि हा जर वेक्टर x असेल तर मी त्याला x इंटू आय कॅप असं लिहू शकतो ह्या फॉर्म्युल्यानं, वेक्टर इक्वल टू इट्स मॅग्निट्यूड मल्टिप्लाय त्याचा युनिट वेक्टर। हा जर वेक्टर y असेल तर मी y ची मॅग्निट्यूड y इंटू जे कॅप लिहू शकतो, आणि हा जर वेक्टर k असेल, हा जर वेक्टर z असेल तर वेक्टर z इक्वल टू z मल्टिप्लाय के कॅप लिहू शकतो। तर हा फॉर्म्युला होता युनिट वेक्टरचा। मग त्याचप्रमाणे हा वेक्टर rx आपण rx इंटू आय कॅप असा लिहू शकतो। ओके, कारण rx हा कोणाच्या अलॉंग आहे, x च्या अलॉंग आहे। आणि त्याच्यानंतर हा ry आपण असा लिहू शकतो ry इंटू जे कॅप। म्हणजेच मी वेक्टर r चा फॉर्म्युला rx आय कॅप प्लस ry जे कॅप असा पण लिहू शकतो, पण हे दोन्ही फॉर्म्युले तरी सुद्धा वेक्टर फॉर्म मध्ये झालेले आहेत। म्हणजे एक गोष्ट तुम्हाला सांगतो की जर आपल्याला वेक्टर p हा मॅग्निट्यूड मध्ये लिहायचा आहे तर आपल्यापाशी 2 पाथ आहेत, 2 मार्ग आहेत। त्याच्यामधला पहिला मार्ग असा की फक्त p लिहा, p म्हणजे असणारे मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर p, किंवा ह्या p ला आपण मॉड ऑफ वेक्टर p लिहू शकतो। म्हणजे वेक्टर p हा आपण मॅग्निट्यूड मध्ये 2 प्रकारे लिहू शकतो, मॅग्निट्यूड मध्ये 2 प्रकारे लिहू शकतो। त्याच पद्धतीनं
वेक्टर पी हा आपण वेक्टर फॉर्म मध्ये दोन पद्धतीने लिहू शकतो. म्हणजे एक तर आपण वेक्टर पी लिहू शकतो किंवा पी मल्टिप्लाय इट्स युनिट वेक्टर. ओके, यूपी म्हणजे युनिट वेक्टर ऑफ पी. हिथं एक्स ऍक्सिसला युनिट वेक्टर असतो आय कॅप, म्हणून वेक्टर एक्स इक्वल टू एक्स इंटू आय कॅप हे ह्या फॉर्म्युल्याने आपण लिहू शकतो. तर हे बेसिक इन्फॉर्मेशन किंवा बेसिक नॉलेज आपल्याला माहित असलं पाहिजे ॲव्हरेज व्हेलॉसिटी इन 2D मोशन मध्ये काढण्यासाठी. तर हा झाला रिझल्टंट वेक्टरचा फॉर्म्युला. त्याच्यानंतर आपल्याला रिझल्टंट वेक्टरची जर मॅग्निट्यूड फाइंड आउट करायची असेल तर फॉर्म्युला असा आहे आर इक्वल टू रूट ऑफ आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर. हा फॉर्म्युला कसा डिराईव्ह झाला हे तुम्ही सेकंड चॅप्टर मध्ये पाहू शकता. आणि त्याच्यानंतर तिसरी म्हणजे डायरेक्शन काढायचे असेल तर आपल्याला थीटा माहित असला पाहिजे आणि तो थीटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ आर वाय डिवायडेड बाय आर एक्स असतो. ओके, म्हणजे हे जे फॉर्म्युले झाले हे फॉर्म्युले झाले वेक्टर फॉर्म मध्ये. हे फॉर्म्युला झाले वेक्टर फॉर्म मध्ये. हा फॉर्म्युला झाला मॅग्निट्यूड साठी, हा फॉर्म्युला झाला मॅग्निट्यूड साठी आणि हा फॉर्म्युला झाला डायरेक्शन साठी. हा फॉर्म्युला झाला डायरेक्शन साठी. ओके, तसं मग आपल्याला ह्या डेरिवेशन मध्ये ॲव्हरेज व्हेलॉसिटी साठी वेक्टर फॉर्म मधला फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे, त्याचबरोबर त्याची मॅग्निट्यूड फाइंड आउट करायची आणि त्याचबरोबर ॲव्हरेज व्हेलॉसिटीची डायरेक्शन सुद्धा फाइंड आउट करायची. तर हे फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. मी फॉर्म्युले हितच ठेवतो, बाकीचा सगळा पार्ट मी इरेज करतो. आणि मग आपण सुरुवात करूया ॲव्हरेज व्हेलॉसिटी इन 2D मोशन साठी. इझी डेरिवेशन आहे. जर तुम्हाला हे डेरिवेशन समजलं तर ह्याच्यानंतरचं डेरिवेशन इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आणि नंतर येणारे दोन डेरिवेशन ॲव्हरेज ॲक्सेलरेशन आणि इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन हे सगळे डेरिवेशन तुम्हाला पटकन समजणार आहेत. ओके, तर ह्या ग्राफचं आपण डिस्क्रिप्शन बघूया. डिस्क्रिप्शन असं आहे की ह्या ग्राफमध्ये पार्टिकल काय करतोय, एक्स वाय प्लेन मध्ये मोशन करतोय आणि ज्यावेळेस पार्टिकल ए पॉइंटला होता त्यावेळेस सपोज कन्सिडर करूया त्याचा जो टाइम होता तो टाइम आपण घेऊया T1 आणि ज्यावेळेस पार्टिकल ए पासून बी पर्यंत जाऊन पोहोचला त्यावेळेस टाइम झाला T2. म्हणजे थोडक्यात डिस्क्रिप्शन मी असं लिहितो, कन्सिडर ए पार्टिकल परफॉर्मिंग motion in XY plane. Let at point P, let particle at point, आपण असं म्हणूया, let consider a particle at point A at time T1 and आपण कन्सिडर काय केलं की पार्टिकल ए पॉइंटला आहे T1 ह्या टाइम मध्ये आणि and particle at point B at time T2. ओके, आता लक्ष द्या की आपल्याला इथं ऍट पॉइंट ए ला त्याचा जो पोझिशन वेक्टर आहे त्याला आपण दुसरं नाव पोझिशन वेक्टर सुद्धा म्हणू शकतो, तर तो आहे वेक्टर x1. म्हणजे आपण काय करू शकतो, ऍट पॉइंट ए ला
जो व्हेक्टर x1 आहे, हा जो व्हेक्टर x1 आहे तो व्हेक्टर x1 असा लिहू शकतो की जर व्हेक्टर x1 अलॉंग द x ऍक्सिस जर स्प्लिट झाला तर त्याला आपण असं म्हणूया व्हेक्टर x1 x म्हणूया. आणि हा व्हेक्टर x1 जर स्प्लिट झाला अलॉंग द y ऍक्सिसला तर त्याला व्हेक्टर x1 y म्हणूया. आणि अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ व्हेक्टर ऍडिशन ह्या दोन ऍडजेसंट व्हेक्टरची बेरीज म्हणजे कोण असणार आहे, हा डायगोनल. म्हणून व्हेक्टर x1 इक्वल टू असणार आहे व्हेक्टर x1 x प्लस व्हेक्टर x1 y. आणि हेच आपण वेक्टर फॉर्म मध्ये असं सुद्धा लिहू शकतो x1 x I कॅप प्लस x1 y j कॅप. हा झाला वेक्टर x1. ह्याला इक्वेशन नंबर देतो मी 1. एकदम सिंपल आहे. त्याच पद्धतीनं हा जो वेक्टर x2 आहे तो जर स्प्लिट झाला अलॉंग द x ऍक्सिस, तर मी त्याला वेक्टर x2 x म्हणणार आहे. आणि हा x2 जर स्प्लिट केला अलॉंग द y ऍक्सिस तर त्याला मी वेक्टर x2 y म्हणणार आहे. आणि परत लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ वेक्टर ऍडिशन नुसार ऍट पॉइंट बी ला आपण वेक्टर x2 हा असा लिहू शकतो दोन ऍडजेसंट साइडची बेरीज म्हणजे x2 वेक्टर x2 x प्लस वेक्टर x2 y. ओके. आणि हाच मी वेक्टर फॉर्म मध्ये पण इन टर्म्स ऑफ युनिट वेक्टर असं पण लिहू शकतो वेक्टर x2 x I कॅप प्लस वेक्टर x2 y j कॅप. आणि हा झाला वेक्टर x2. ह्याला इक्वेशन नंबर देऊया आपण 2. आणि टाइम t1 टू टाइम t2 ह्या टाइम इंटरवल मध्ये पार्टिकल A पासून B पर्यंत गेला तर पार्टिकलनं चेंज केलेलं जे डिस्प्लेसमेंट आहे तो म्हणजे घेऊया आपण वेक्टर डेल्टा x किंवा चेंज इन पोझिशन आपल्याला दाखवणारे वेक्टर डेल्टा x. तर आपण हा वेक्टर डेल्टा x कसा फाइंड आउट करू शकतो. तर मी काय करतो, इरेज करतोय वरचा पॉइंट. आपल्याला थोडेसे लिमिटेशन्स आहेत बोर्डचे, त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस एक गट्टा इक्वेशन मी बोर्डवरती मांडू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही चालू लेक्चर मध्ये जर नोट्स तयार केल्या तर खूप चांगलं आहे. आपण काय करूया, चेंज इन पोझिशन कशी फाइंड आउट करूया. चेंज इन पोझिशन ती म्हणजे असणार आहे वेक्टर डेल्टा x इक्वल टू वेक्टर x2 मायनस वेक्टर x1. किंवा ह्याच्यासाठी आपण ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन सुद्धा वापरू शकतो. आता तो कसा वापरू शकतो अगोदर समजून घ्या. ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन काय आहे. तर ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन काय सांगतो, जर हा वेक्टर P असेल आणि हा वेक्टर Q असेल आणि हे जर दोन वेक्टर एखाद्या ट्रायंगलच्या साइड्स असतील तर त्यांचा जो थर्ड वेक्टर असतो तो थर्ड वेक्टर R हा वेक्टर P प्लस वेक्टर Q एवढा असतो. हा सांगतो ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. पण त्याच्यामध्ये एक अट अशी आहे, एक कंडिशन अशी आहे की वेक्टर P आणि वेक्टर Q हे सेम फिजिकल क्वांटिटीचे असले पाहिजेत आणि इन ऑर्डर मध्ये असले पाहिजेत. इन ऑर्डर म्हणजे काय की P ह्या ठिकाणी स्टार्ट झाला आणि इथं संपला आणि Q त्याच ठिकाणी स्टार्ट झाला आणि इथं संपला. म्हणजे ज्यावेळेस एक संपतो आणि दुसरा चालू होतो त्यावेळेस आपण काय म्हणणार आहे, हे दोन वेक्टर्स इन ऑर्डर मध्ये आहेत. तर इथं जर आपण विचार केला तर ह्या ठिकाणी एक एरो आहे आणि त्याच्यानंतर हा एक एरो आहे. म्हणजे वेक्टर x1 आणि वेक्टर डेल्टा x हे इन ऑर्डर मध्ये आहेत. आणि ही झाली थर्ड साइड ऑफ द ट्रायंगल. तर ही थर्ड साइड ह्या दोन साइडची काय असणार आहे, बेरीज असणार आहे.
म्हणून आपण वेक्टर x2 इक्वल टू वेक्टर x1 प्लस वेक्टर डेल्टा x असं लिहू शकतो. देअरफॉर वेक्टर डेल्टा x इक्वल टू x1 ह्या साईडला आला, लेफ्टला आला तर तो होणार आहे निगेटिव्ह, म्हणून वेक्टर x2 मायनस वेक्टर x1 होणार आहे. एकूण काय झालं तर चेंज इन पोझिशन काय असणार आहे तर हा पोझिशन वेक्टर मायनस हा पोझिशन वेक्टर, ते आपण डायरेक्ट लिहिलेलं आहे. म्हणजे आपण लॉ सुद्धा वापरू शकतो, ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन सुद्धा वापरू शकतो किंवा डायरेक्ट तुम्ही लिहू शकता. तर चेंज इन पोझिशन काय असणार आहे, पोझिशन वेक्टर x2 मायनस पोझिशन वेक्टर x1. पण वेक्टर x2 ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, वेक्टर x2 ची व्हॅल्यू आपण इथं मांडलेली आहे. म्हणून मी पुट काय करतो की ह्या ठिकाणी x2 x I कॅप प्लस x2 y j कॅप, ओके, मायनस असं लिहावं लागेल, मायनस x1 आहे, x1 ची व्हॅल्यू इथं काढलेली, मायनस x1 x I कॅप प्लस x1 y j कॅप. मायनस ना आतमध्ये मल्टिप्लाय करून घेऊया, हे ब्रॅकेट आपण रिमूव्ह करूया. तर वेक्टर x2 x I कॅप प्लस x2 y j कॅप, मायनस न मल्टिप्लाय केलं तर मायनस x1 x I कॅप मायनस प्लस मायनस x1 y j कॅप. आता ह्या ठिकाणी I कॅप आहे, तर I कॅप आपण जवळ घेऊया, म्हणजे I कॅप कॉमन काढूया. x2 x मायनस x1 x बाहेर घेतला I कॅप, हितला प्लस इथं येईल, हिथून आपण j कॅप कॉमन काढूया. तर x2 y मायनस x1 y कॉमन काढलेला आहे आपण j कॅप. तर हा फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे वेक्टर डेल्टा x साठी, आणि ह्याला इक्वेशन नंबर देतो मी 3. ओके, आणि आता पुढचा पार्ट मी इरेज करतोय. आता डेल्टा x आपल्याला मिळाला, पण आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, फाइंड आउट करायचे आहे एव्हरेज व्हेलॉसिटी. बट वी नो आपल्याला माहित आहे एव्हरेज व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला, व्हेलॉसिटी एव्हरेज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ओके, टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम. तर आपल्याला डिस्प्लेसमेंट कोण सांगणार आहे, डेल्टा एक्स, आणि टाइम असणार आहे डेल्टा टी. तर डेल्टा एक्स ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, x2 x मायनस x1 x I कॅप प्लस x2 y मायनस x1 y इंटू j कॅप डिवायडेड बाय डेल्टा टी, म्हणजे आपण घेऊ शकतो फायनल टाइम मायनस इनिशियल टाइम. आणि हाच जो छेद आहे मी दोघांसाठी सेपरेट लिहितो. तर x2 x मायनस x1 x डिवायडेड बाय t2 मायनस t1 इंटू I कॅप घेतला, प्लस आपण असं लिहू शकतो x2 y मायनस x1 y डिवायडेड बाय t2 मायनस t1 इंटू j कॅप, आणि हिथं असणार आहे व्हेलॉसिटी एव्हरेज. ओके, आता इथं x2 x मायनस x1 x अपॉन t2 मायनस t1 म्हणजे चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन चेंज इन टाइम. पण ही चेंज इन डिस्प्लेसमेंट कुठं आहे, अलोंग द एक्स ऍक्सिस. म्हणून चेंज इन डिस्प्लेसमेंट अलोंग द एक्स ऍक्सिस डिवायडेड बाय चेंज इन टाइम ही असणार आहे एव्हरेज व्हेलॉसिटी अलोंग द एक्स ऍक्सिस इंटू I कॅप. ओके, प्लस x2 y मायनस x1 y means change in displacement along the y axis.
वाय ॲक्सिस अपॉन चेंज इन टाइम. तर चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन चेंज इन टाइम आपल्याला मिळणार आहे ॲव्हरेज व्हेलॉसिटी, पण ती मिळणार आहे अलॉंग द वाय ॲक्सिस. म्हणून आपण व्हेलॉसिटी ॲव्हरेज अलॉंग द वाय मल्टिप्लाय जे कॅप हे आपल्याला मिळालं ॲव्हरेज व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला. व्हेलॉसिटी ॲव्हरेजचा फॉर्म्युला म्हणजे आपण हा पार्ट डिराईव्ह केला, हा पार्ट आपण काढला. ओके, आता इथून पार्ट सिंपल आहे. मी ह्याला इक्वेशन नंबर 4 देतो. हा फॉर्म्युला झाला ॲव्हरेज व्हेलॉसिटी इन 2D मोशन. आता मग ह्या ॲव्हरेज व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड काय असेल, तर मॅग्निट्यूड सिंपल आहे. मी ह्या ठिकाणी लिहितो मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड एकदम सिंपल फॉर्म्युला. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे मॅग्निट्यूड साठी. ओके, म्हणून मॅग्निट्यूड ऑफ ॲव्हरेज व्हेलॉसिटी, मॅग्निट्यूड ऑफ ॲव्हरेज व्हेलॉसिटी. तर तो फॉर्म्युला असा येणार आहे व्हेलॉसिटी ॲव्हरेज इक्वल टू रूट ऑफ व्हेलॉसिटी ॲव्हरेज अलॉंग द एक्स त्याचा स्क्वेअर, व्हेलॉसिटी ॲव्हरेज अलॉंग द वाय त्याचा स्क्वेअर. कारण इथं आपण काय केलंय, आर एक्स चा स्क्वेअर प्लस आर वाय चा स्क्वेअर. आय कॅप आणि जे कॅप मॅग्निट्यूड मध्ये येणार नाहीत. आय कॅप आणि जे कॅप इंडिकेट करतात वेक्टर, तर मॅग्निट्यूड मध्ये आपण वेक्टरचं नोटेशन दाखवत नाही, म्हणून इथं आय कॅप जे कॅप किंवा एरो येणार नाही. ओके, किंवा हाच फॉर्म्युला मी असा लिहू शकतो व्हेलॉसिटी ॲव्हरेज अलॉंग द एक्स ॲक्सिस, त्यालाच मी व्ही एक्स स्क्वेअर आय प्लस व्ही वाय स्क्वेअर म्हणू शकतो. ही झाली व्हेलॉसिटी ॲव्हरेज. ओके, ह्याला इक्वेशन नंबर देऊया आपण 5. तर ही झाली मॅग्निट्यूड ऑफ द ॲव्हरेज व्हेलॉसिटी. आणि लास्ट पॉइंट आपल्याला पाहायचा आहे डायरेक्शन ऑफ द ॲव्हरेज व्हेलॉसिटी. तर तोही पॉइंट सिंपल आहे, डायरेक्शन ऑफ द ॲव्हरेज व्हेलॉसिटी. डायरेक्शन काढायची म्हणजे आपण काय काढतो, थीटा फाइंड आउट करतो. डायरेक्शन ऑफ ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हणून आपल्याला काय करावं लागेल, थीटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ आर वाय अपॉन आर एक्स. म्हणजे इथं काय असणार आहे, ह्या ठिकाणी असणार आहे व्ही वाय अपॉन व्ही एक्स. हा फॉर्म्युला असणार आहे डायरेक्शन ऑफ ॲव्हरेज व्हेलॉसिटी अलॉंग द डायरेक्शन ऑफ ॲव्हरेज व्हेलॉसिटी इन 2D मोशन. ह्याला इक्वेशन नंबर देतो 6. ओके, असेच 3 पॉइंट आपल्याला इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी साठी पाहायचे आहेत. जर तुम्ही ह्याच्या अगोदरचे लेक्चर्स व्हिडिओज पाहिले नसतील तर त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो. आणि नेक्स्ट पॉइंट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया.